जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको, बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजीसाठी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। भिक्षू महासंघाच्या राज्यभरातून आलेल्या भंतेजींच्या उपस्थितीने आज वर्षावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे। गेली 2 वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय, असे मुख्यमंत्री म्हणाले। अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे। हे आपण आचरणात आणले तर समाज, राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाने आणि सामूहिक प्रार्थनेने झाली। यावेळी उपस्थित आदरणीय भंतेजींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान, वस्त्रदान करण्यात आले। भंतेजींनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धम्म आशीर्वाद दिले। यानंतर भंतेजीसाठी भोजनदानाचा सोहळा पार पडला। यावेळी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, डॉक्टर राजू वाघमारे, अनिल गायकवाड उपस्थित होते। वर्षावर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल भंतेजींनी आनंद व्यक्त केला आहे। मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गेले 2 वर्ष तरी मी सीएम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन। आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व असामान्य भंतेजी उपस्थित झालेले आहेत, हे माझं मी भाग्य समजतो। आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष, युद्ध सुरू आहे, परंतु खरं सांगायचं म्हटलं तर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज, आपला देश, आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे। आणि म्हणून हे मत आणि हे मांडणाऱ्यांपैकी मी आहे। आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे। आणि म्हणून आपण भंतेजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला धम्माचल अजिंठा लेणी येथे पाली भाषेच्या विद्यापीठास मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे। त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू। आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिले आहे त्याच्याबद्दल एक बैठक लावू। आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतोय। आणि तसा निर्णय आम्ही घेतला आहे। तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल, आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल। आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, मुंबई।